प्रेक्षकांनो, आज छान दाखवलंय ठिपक्याची रांगोळी. सुमीने एक एक गैरसमज बोलून दाखवलाय, त्यामुळे तो चांगल्या प्रकारे कानेटकरांनी दूर केलाय. अप्पू सुमीला समजवत असते, या घरा इतकीच ही माणसं सुद्धा तुझीच आहे सुमी. सुमी म्हणते, अगं अप्पू, सत्य बदलत नाही ना त्यामुळे. आता ही सुवाई म्हणते, अगं काय बोलतेस सुमी तू, कुठलं सत्य. सुमी म्हणते, आई मला नको बोलायला लावू आणखीन. 2 दिवसापासून असं वाटतंय मला की हे घर माझं घर राहिलंच नाहीये. तसं मला बोलून पण दाखवलंय की लग्न झाल्यानंतर सासरच हे तिचं घर आहे. अप्पू म्हणते, हे आम्ही बोलायच्या आधी तुझ्याच डोक्यात आलं होतं. तुझ्यापेक्षा जास्ती अप्पूचे लाड होतात असं वाटत नव्हतं का तुला. सुमी म्हणते, बरोबरच आहे ना मग ते. दादा काका म्हणतात, तुझ्या डोक्यात आलंच आहे तर मग सिद्ध करते. सुमी म्हणते, दादा सॉरी, मी कोणावर आरोप नाही करत आहे, पण ज्या दिवशी आमचा योगा क्लास सुरू झाला ना त्या दिवशी माईने काव्याला शेजारी घेऊन सांगितलं की अपूर्वाकडे जास्ती लक्ष दे म्हणून. माई म्हणतात, नाही ग सुमे, तसं नव्हतं ते. तुला कसं घरकामाची सवय आहे, पण अप्पूला सवय नाही ना, म्हणून मी काव्याला सांगितलं की तिला झेपेल तेवढाच व्यायाम करून घे. माझ्या मनात तसं काही नव्हतं. शशांक म्हणतो, अगं तू अपूर्वापेक्षा स्ट्रॉंग आहे हे घरात सगळ्यांना माहिती आहे. सुमी म्हणते, तू म्हणतोयस ना तर मी तुझ्यावर विश्वास ठेवते. पण मग आम्ही प्रेग्नेंट आहोत, हे टी शर्ट फक्त अप्पूसाठीच का घातले गेले. कुकी म्हणतो, अगं वेडे, तुला कोणी सांगितलं हे तुझ्यासाठी सुद्धा घातले होते. पन्ना काकू म्हणते, अगं ती रुसून बसली होती ना, तिला बळजबरी खायला लावले होते आम्ही काही वस्तू, म्हणून तिला हसवायसाठी केलं होतं. मानसी पण म्हणते, अगं खरंच ग, तुझ्यासाठी सुद्धा घातले होते टी शर्ट. आता सुवाई म्हणतात, बस रे, कोणी समजूत घालू नका आता तिची. काय ग सुमे, तुझ्या काय तोंडावर आम्ही तुझं कौतुक करत राहायचं काय ग. उलट तू नसताना आम्ही नेहमी अप्पूला तुझं उदाहरण देतो. विचार बरं, घरात 2-2 मुली प्रेग्नेंट आहे तरी गरोदरपणामध्ये कशी स्वतःची काळजी घ्यायची हे नेहमी सुमीकडून शिक, नाही का अप्पूला सांगत आम्ही. विचार बरं. निखिल म्हणतो, अप्पूला सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा तिने कधी मनात राग धरला नाही. तरी सुमी पुन्हा म्हणते, मग माझ्यासारखाच ड्रेस माईने अप्पूसाठी का मागवला. माई म्हणते, मी कधी मागवला. दादा काका म्हणतात, अगं तुझ्या माईला काही मागवता तरी येतं का. अप्पू म्हणते, अगं सुमे, तो मी मागवला. अगं तूच मला म्हणालीस ना प्रेग्नन्सीमध्ये थोडे हलके आणि साधे कपडे घालावे, कम्फर्टेबल असे कपडे घालावे, म्हणून मीच तो मागवला होता. अगं सुमे, मी तुला खूप फॉलो करते. माई म्हणतात, अगं तो मुलगा जेव्हा ड्रेस घेऊन आला ना तेव्हा मी ओसरीतच होते, म्हणून तो मी घेतला आणि अप्पूला दिला, आणि तू उगाच गैरसमज करून घेतलास बघ. विठू बाबा म्हणतो, अगं त्यानंतर तर सगळं नाटकच होतं, म्हणून आम्ही तुझ्याशी असं वागत होतो. माझी तर हसून हसून पुरे वाट झाली होती. सुमी म्हणते, मग असं नाटक का केलं तुम्ही. तुम्हाला वाटत नाही का मी आनंदी राहावं या दिवसात. आता सुवाई म्हणते, ए सुमे, काय बोलतेस. शशांक म्हणतो, अगं तू काय एवढा गैरसमज करून घेतेस बाळा. तुझ्या तोंडून ऐकायचं होतं आम्हाला की तुझ्या मनात काय आहे. जे गैरसमज होते त्यावर अंदाज बांधायचे, याला काही अर्थ नाही ना बाळा. पन्ना काकू म्हणतात, काय ग सुमे, अशी कशी तुला वाटलंच कसं की आम्ही फक्त हिची काळजी घेऊ म्हणून. अप्पू म्हणते, हे बघ सुमे, काल आले मी या घरामध्ये. मी या घरात येण्या आधीपासूनच या घरात प्रत्येक गोष्टीवर तुझाच हक्क होता आणि तो आता तसाच राहणार आहे नेहमीच. तू कानेटकरच ग सुमी. दादा म्हणतात, सुमे, अपूर्वाचं हे वाक्य नेहमी लक्षात ठेव, मनावर कोरून ठेव. उद्या प्राचीचं लग्न झालं, ती सासरी गेली तर तिला विश्वास पाहिजे की तिच्या माहेरची दारं तिच्यासाठी कायम उघडी आहेत. शशांक म्हणतो, बरं चल हो बाजूला, ती बॅग मला नेऊन ठेवू दे, आणि आता इथून पुढे बाळ होईपर्यंत तू या घरातनं हलायचं नाहीयेस. सुमी म्हणते, हो पण मी निखिलच्या आईनं फोन केलाय आम्ही दोघं येतोय म्हणून. तुम्हाला माहितीच आहे आम्ही इथे राहतो म्हणून त्या नाराज असतात आमच्यावर. अप्पू म्हणते, अगं एवढी मोठी गोष्ट नाहीये ती, आपण फोन करून बोलूयात त्यांच्याशी. तू सध्या प्रेग्नंट आहेस आणि त्यात तू तिकडे राहिली तर एकट्या निखिल दादाची किती धावपळ होईल. तुला काही त्रास झाला, काही हवं नको असलं तर तो कुठे कुठे पुरा पडणार आहे. आपल्या घरात किती माणसं आहे, सगळे तुझी काळजी घेतील की नीट. इथे तुझी जास्ती काळजी घेतल्या जाईल सुमी, आणि तशीच गरज पडली तर माई आणि दादा काकाला सांगू आपण त्यांना फोन करायला. सुमी थँक्यू म्हणते सगळ्यांना आणि जाणीव करून दिली की हे घर माझं आहे. आता अप्पू आणि सुमीचं मनोमिलन झालंय, नंदा भाऊजेचं एकदाचं समेट झालंय प्रेक्षकांनो, आणि सगळ्या कानेटकरांच्या डोळ्यातून टचकन पाणी आलंय, स्पेशली माईंच्या. आता हा अमेय म्हणतो, थँक्यू म्हणायचं तर अप्पूला म्हण. अप्पू म्हणते, नाही ग सुमे, मला नको थँक्यू म्हणू, जे ॲक्च्युली तुझंच आहे ना ते मी तुला परत द्यायचं, त्यात कसलं थँक्यू ग माझं. खरं तर मीच तुला थँक्यू म्हणायला हवं, तू तुझी फॅमिली माझ्यासोबत शेअर करतेस सुमे. आणि अशा प्रकारे आपल्या सुमीचा गैरसमज दूर झाला आणि माईने सुमीची फेवरेट साडी तिला आणून दिली.
कुकी म्हणतोय चलो इस बात पे सेल्फी तो बनती है आणि आता कुकीने छान सेल्फी घेतली आहे. शशांकचं लक्ष अपूर्वाकडे होतं तेव्हा तो म्हणतो शशांक इकडे बघ जरा. आणि आता सगळेजण रात्री फायनली जेवायला बसलेत. आता माईनी सुमीच्या आवडतीची भाजी केली आहे शेपूची. त्या माई म्हणतात सुमे तुझी आवडीची भाजी केली आहे पण जरा बेताने खा रात्रीची वेळ आहे. कुकी सांगतो अप्पू पौष्टिक असते बरं का शेपूची भाजी तू खा नक्की. आता अप्पू म्हणते हां खाते ना खाते. सुमी म्हणते अरे कुकी तुला माहित नाही का अप्पूला नाही आवडत ती भाजी. अगं माई तिला दुसरी भाजी करायची ना. अप्पू म्हणते अगं इट्स ओके सुमी आता कुकी म्हणाला ना त्याच्यात काहीतरी असतं खाईल मी. कुकी म्हणतो काहीतरी नाही ग पौष्टिक असतं ते. शशांक म्हणतो न्यूट्रिशियस असतात त्यात. अप्पू म्हणते सुमीला आवडतं म्हणजे स्पेशलच असणार ही भाजी तिला या गोष्टी चांगल्या प्रकारे कळतात ना. शशांक म्हणतो हो हे तर आहे. मानसी वहिनी अप्पूचं कौतुक करायला लागते की अप्पू खूप समजूतदार आहे आपली छान नाती हाताळते ती. आता माई पण म्हणतात हो खरंच बरं आपल्या अप्पूला हे फार छान जमतं. सुमी म्हणते खरं आहे ग माई अप्पूमुळे माझं माहेर तुटता तुटता वाचलं. तू जर प्लॅन नसता केला तर मला रिअलाइज झालंच नसतं. खरंच थँक्यू सो मच अप्पू. माई म्हणतात सुमे आता लक्षात ठेव जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. आता गैरसमज नको हं करून घेऊस. अमेय म्हणतो अगं झाला जरी ना गैरसमज तर बोलून मोकळं व्हायचं बाळा आतल्यात नाही असं गोठत राहायचं. शशांक म्हणतो काही झालं ना सुमे तर हे घर तुझे हे कायम लक्षात ठेव. आम्ही आहोत तुझ्यासोबत आणि निखिलराव नाराज नका हो आम्ही तुमच्यासोबत पण आहोत. आता कुकी म्हणतो तुमचे कोरडे धन्यवाद नकोय आम्हाला पार्टी हवी आईस्क्रीमची. निखिल म्हणतो बरं बरं देईल मी पार्टी पण एक अट आहे जो जास्त शेपूची भाजी खाईल त्याला जास्ती आईस्क्रीम मिळेल. कुकी म्हणतो क्या बात आहे निखिल तुला माहिती आहे सुमीला आवडते भाजी आणि ती जास्ती खाणार आहे म्हणून मग तू तिला जास्ती आईस्क्रीम देशील ना. त्यावरती निखिल म्हणतो माझी ट्रीट माझे नियम. पण माई म्हणतात वाद नका घालू आता जेव्हा हवं तर मी देईल जास्ती आईस्क्रीम. आणि अप्पूने जरा फॉर्ममध्ये जास्तीच भाजी खाल्ली आहे. आता रात्री तिला वर येताना धाप लागते. शशांक काळजी करू लागतो काय ग अपूर्वा काय झालं जास्ती धाप लागली आहे का दवाखान्यात जायचं का अपूर्वा. तो एकदम पॅनिक व्हायला लागतो. अप्पू म्हणते नाही रे मी आता जास्ती भाजी खाल्ली आणि ते खाली शतावरी पण केली ना मी आणि जिना चढले म्हणून थोडी धाप लागली. शशांक म्हणतो तुला शतपावली म्हणायचंय का अपूर्वा. अगं 2 पावलं चालणं म्हणजे शतपावली ग अपूर्वा. अप्पू म्हणते तेच ते तुला कळलं की नाही. शशांकला विचारायला कुछ ना कहो हा नियम अप्लाय होतो. असो आता अप्पू म्हणते डॉक्टरांनी सांगितलंय थोडंसं चालायचं म्हणजे अन्न पचतं ना आणि ती भाजी जरा जास्तीच खाल्ली मी. शशांक तो कशाला खाल्लीस मग सांगायचं ना मला आवडत नाही ती भाजी. अप्पू म्हणते अरे ती भाजी माईने कोणासाठी केली सुमीसाठी ना. अरे ती भाजी मी खाल्ली नसती तर तिच्या आवडीची भाजी केली म्हणून मी खाल्ली नाही असं तिला वाटलं असतं ना. एवढा अतिरेक करायची गरज नाहीये अप्पू. असो आता शशांक म्हणतो नाही मी जरा गेल्या काही दिवसापासून बघतोय म्हणजे तू प्रेग्नेंट असल्यापासून जरा जास्तीच जबाबदार झाली आहेस खूप समजदार झाली आहेस तू अपूर्वा. आता अप्पू म्हणते आधी काय मी इरिस्पॉन्सिबल होते का. शशांक म्हणतो होतीच ग तू रिस्पॉन्सिबल पण आता जरा जास्ती झालीस. अप्पू म्हणते खरं तर खडूस या गोष्टीचं क्रेडिट ना कानिटकरांनाच जातं. म्हणजे बघ ना मी माझ्या घरी जेव्हा होते म्हणजे तेव्हा मी एकटी असायची ना त्यात बाबा आणि आत्ती माझी खूप लाड करायचे मी लाडावलेलीच होते ना. इथे आल्यावर मला फॅमिली नाती संस्कार सगळं काही कळलं. शशांक म्हणतो पण अपूर्वा याचं बरंच क्रेडिट तुलाच जातं. तू न अशी लिटमस पेपर सारखी आहेस. लिटमस पेपर कसा सगळ्या गोष्टी टिपतो पण त्यातला फरक त्याला कळतो त्यातलं तुला सुद्धा न चांगलं वाईट सगळं कळतं म्हणून तू लिटमस पेपर सारखी आहे. अप्पू म्हणते मला काही कळलं नाहीये खडूस तू काय बोललायस. शशांक म्हणतो बरं ते जाऊ दे पण खरंच खूप कौतुक वाटतंय मला तू सुमीच्या बाबतीत जे केलं ते थँक्यू सो मच अपूर्वा. अप्पू म्हणते नको ना रे थँक्यू म्हणू काय प्रॉब्लेम आहे तुझा मी कानेटकरच आहे की नाही. तू पुन्हा जर मला आता असं थँक्यू म्हणालास ना तर मी असं समजेन की तू मला कानेटकरच समजत नाहीस. अच्छा शशांक म्हणतो नाही अपूर्वा असं काही वेड्यासारखं समजायचं नाही असं नाही बाबा असं नाही हे बघ बरं मी नाही म्हणणार आता इथून पुढे. अप्पू म्हणते मला ना झोपू दे आता मला उद्या सकाळी उठून कपाट आवरायचंय. शशांक म्हणतो कशाला आवरायचंय ते कपाट. अप्पू म्हणते अरे कशाला काय अरे हे बघ अरे आत्ताचे जे कपडे आहेत ना ते मला टाईट होतं आणि नवीन कम्फर्टेबल कपड्यांसाठी मी जागा करणार आहे. शशांक म्हणतो हे सगळं तू नाही करायचं हे मी करेल चांगली गोष्ट आहे तू आवरतेस
पण तू नको करूस, रविवारी सुट्टी आहे, मी तुला देईल आवरून. अप्पू म्हणते, ए नाही रे बाबा, आधीच मला कोणी काहीच काम करू देत नाही, मी अशी एका ठिकाणीच बसतीये खाऊन. अरे खडूस, मी घरातली छोटी छोटी कामं केली ना तर जरा तरी मला हालचाल होईल ना, म्हणजे शरीराची हालचाल झाली पाहिजे. हालचाल झाली तर मला स्वस्त स्वस्त वाटेल ना. शशांक म्हणतो, स्वस्थ वाटेल असं म्हणायचंय का तुला, स्वस्थ? अप्पू म्हणते, तेच ते, लाईट लाईट, कळलं ना तुला, माझी मराठीची ट्युशन घेऊ नको, बस झाला आता, झोपू दे मला, गुड नाईट. अप्पू आता दिवाणवरनं रांगत जात असते तेव्हा शशांक ओरडतो, अगं तशी नको जाऊ, किती लक्ष द्यावं लागतं अपूर्वा तुझ्याकडे डोळ्यात तेल घालून. अप्पू म्हणते, हो रे बाबा, घेते मी काळजी. आणि आता दोघेही शांतपणे झोपलेत. सकाळी सकाळी या पन्ना काकू घरं आवरत असतात. झाडझूड करायचं काम पन्ना काकूचंच वाटतं बिचाऱ्यांचं. असो, आता शशांक खाली आलाय, हा अमेय एकटाच योगा करतोय आज. तो पन्ना काकूला म्हणतो देखील, सकाळी सकाळी योगा केलं की छान वाटतं. आता शशांक आल्यावर तो म्हणतो, हे काय आहे, अप्पू का खाली आली नाही अजून, मीच योगा केला आज एकट्याने. मानसी चहा घेऊन येते आणि तीही शशांकला विचारते, अहो मी येणारच होते तुमच्या रूम मध्ये, पण अप्पू कुठे आहे? आता अमेय म्हणतो, काय रे, मी एकटाच योगा करतोय, कुठे गेलेत सगळे आज? मानसी म्हणते, मी अप्पूला उठून येते. शशांक म्हणतो, नको नको वहिनी, ती उठलीये केव्हाची, पण ती इतक्यात खाली नाही येणार. माई म्हणते, काय रे, तिची तब्येत बरी आहे ना? शशांक म्हणतो, बरी आहे तब्येत, पण तिने कपाट आवरायला घेतलंय. काय आहे ना, या दिवसात शरीराची हालचाल व्हायला हवी म्हणून ती कामं करायचं तर कपाट आवरतीये. माई शशांकवर चिडतात आणि म्हणतात, अरे तिला एकटीला कशाला सोडून आलास, काम करायच्या नादात जडबीड बॅग उचलेल ती. मानसी म्हणते, मी जाऊ का माई? माई म्हणतात, मलाच जाऊ दे, मी चांगला दम भरते तिला. आता माई गेल्यात अप्पूला बोलवायला. पन्ना काकू म्हणतात, बाप रे, अप्पूकडे ना डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागणार आहे डिलिव्हरी होईपर्यंत. हे मात्र पन्ना काकूचं खरं आहे, पहिल्या वेळेला जरा लक्षच द्यावं लागतं आणि नशीबवान आहेत हे सगळे, यांची जॉईंट फॅमिली आहे. असो, पण आता शशांकलाही जरा टेन्शनच आलंय. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. अप्पू आणि शशांक मध्ये जरा गोड वाद सुरू आहे. अप्पू म्हणते, मला तुझ्यासारखा मुलगाच हवाय. शशांक म्हणतो, अपूर्वा तुला कळत नाहीये, आपल्याला मुलगी हवी आहे, म्हणजे तुझ्यासारखी दिसायला हवी आहे, पण म्हणजे बुद्धीला ह्याच्यासारखी हवी आहे असं म्हणायचं याला. अप्पूला ते कळलंय टॉन्ट. ती म्हणते, तुला काय म्हणायचंय, मी दिसते बरी पण मला अक्कल नाहीये का, म्हणजे मला काही असूच शकत नाही का, फक्त दिसू शकते का मी? असो प्रेक्षकांनो, आता मजा येणार आहे शशांकची पुढे, म्हणजे एक अपूर्वा याच्याकडनं हँडल होत नाही, आता पुढे काय काय हँडल करायचंय त्याला माहीत. असो, पण आजचा रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.